नमस्कार, रोखोकला आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. नोटाबंदीचा मुद्दा आता रस्त्यावरून थेट संसदेत गाजतोय. रस्त्यावरच्या बँकांबाहेरच्या रांगा थोड्या कमी होत आहेत, पण संसदेच्या दोन्ही सभागृहात या विषयावरून आज जोरदार गदारोळ सुरू झाला. हिवाळी अधिवेशनाचे पहिले 4ही दिवस पूर्णपणे पाण्यात गेले. नोटाबंदीचा निर्णय जाहीर करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत उत्तर का देत नाहीत म्हणून विरोधी पक्षांनी संसद डोक्यावर घेतली. संबंधित खात्याचे मंत्री चर्चेला उत्तर देतात, मग पंतप्रधानांच्या उत्तराची विरोधकांचा हट्ट का? त्यासाठी संसदेत गोंधळ घालणं योग्य आहे का? बाकीचं महत्त्वाचं कामकाज आणि जीएसटी विधेयक, सरोगसी विधेयक, एनर्जी सुधारणा विधेयक, मोटार वाहन सुधारणा कायदा विधेयक, भ्रष्टाचार निर्मूलन विधेयक अशी 22 शासकीय विधेयकं रोखून धरणं योग्य आहे का? विरोधक जाणीवपूर्वक राजकारण करतायत का? काँग्रेस केवळ आरोप का करते? काही उत्तर मार्ग का सुचवत नाहीये? आणि मुख्य म्हणजे काँग्रेसच्या वतीनं आनंद शर्मा राज्यसभेत पहिल्यांदा बाजू मांडायला का उभे राहिले? माजी अर्थमंत्री चिदंबरम यांना काँग्रेसनं आतापर्यंत बोलू दिलं नाही, ते नेमकं कशासाठी? संसदेमध्ये गप्प राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेचा अपमान करतायत का? रॉक शो मध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणारे आमचे पंतप्रधान संसदेत बोलत का नाहीयेत? नोटाबंदीचा निर्णय आधीच काही जणांना माहीत होता, त्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात सरकारला अडचण काय आहे? लोकसभेत चर्चेनंतर मतदान घ्यायला भाजपची अडकाठी नेमकी कशासाठी? संख्याबळ असूनही सरकार मतदानाला घाबरतंय असं चित्र समोर येतंय का? शिवसेनेसारखे मित्र पक्ष विरोधात बोलतायत, कम्युनिस्टांच्या मोर्चात सहभागी होत आहेत. उद्या लोकसभेत या मुद्द्यावर जर मतदान झालं तर शिवसेना विरोधात मतदान करणार का? सरकारकडून शिवसेनेला नेमकं काय हवंय? सरकारच्या धोरणावर प्रभाव पाडण्यात शिवसेना कमी पडते का? नोटबंदीला विरोध करणारे देशद्रोही आणि नोटबंदीचं समर्थन करणारे आर्थिक स्वातंत्र्य सैनिक, हा प्रचार योग्य आहे का? संसद का ठप्प आहे? त्याला जबाबदार कोण? पंतप्रधानांच्या उत्तरानं कामकाज सुरळीत होईल का? आणि आत्ताची अर्थकल्लोळाची परिस्थिती सुधारणार आहे का? संसदेतली नोटाबंदीची कोंडी नेमकी फुटणार तरी कशी? चला, यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. नोटाबंदीचं राजकारण. नोटाबंदीचं राजकारण सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. 16 नोव्हेंबर 2016 शोक प्रस्तावामुळे लोकसभा तहकूब. राज्यसभेत नोटाबंदीवरून सरकारवर हल्ला. राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. 17 नोव्हेंबर 2016 नोटाबंदीवरून दुसरा दिवसही वाया. काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव फेटाळल्यानं गोंधळ. पंतप्रधानांनी उत्तर द्यावं यासाठी राज्यसभेतही गदारोळ. गोंधळामुळे दिवसभराचं कामकाज तहकूब. 18 नोव्हेंबर 2016 लागोपाठ तिसऱ्या दिवशी संसदेत गदारोळ. आझाद यांच्या वक्तव्यावरून राज्यसभेत तणाव. गोंधळामुळे संसदेचं कामकाज तहकूब. नोटाबंदीवरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा पाण्यात गेला आणि सोमवारी दुसऱ्या आठवड्याची सुरुवातही गोंधळातच झाली. विरोधकांच्या गोंधळामुळे दोन्ही सभागृहाचं कामकाज लागोपाठ चौथ्या दिवशी दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. नोटाबंदीनंतर बँकांसमोर लागलेल्या रांगांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली वाहण्याची मागणी काँग्रेसनं राज्यसभेत केली. तर विरोधकांना चर्चा नकोय तर केवळ गोंधळ घालायचा आहे असा पलटवार अरुण जेटलींनी केला. हम चाहते हैं कि ये जो 70 लोग अभी पिछले 15 दिन में लाइन में खड़े होकर पूरे देश में मर गए हैं, वो भी तो हमारे देशवासी हैं, वो भी गरीब हैं, किसान हैं, मजदूर हैं, उनके लिए भी तो यहाँ एक चेयर की तरफ से रेजोल्यूशन आ रहा है. यही हमारी मांग है. बहस चल रही है, कुछ माननीय सदस्यों ने बोलना है, बहस का उत्तर देना है. विपक्ष उस बहस से भाग क्यों रहा है? Why are they running away from that debate? नोटाबंदीवरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी सरकारची कोंडी केली आहे. नोटाबंदीचा निर्णय देशासमोर जाहीर करणाऱ्या पंतप्रधान मोदींनीच सभागृहात उत्तर द्यावं यासाठी राज्यसभेत विरोधक अडून बसलेत. मोदी पळ काढत असल्याची टीका मायावती यांनी केली आहे. तर नोटाबंदीचा निर्णय इतरांना आधी कसा कळला याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी अशी मागणी काँग्रेसनं लोकसभेत केली आहे.
नोटाबंदीवरून सर्व विरोधक मोदी सरकारच्या विरोधात एकवटलेत, पण ह्या राजकीय वादावादीत अधिवेशनाचं महत्त्वाचं कामकाज वाया जातंय त्याचं काय? आणि हाच तर खरा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. दिवसभरात दिल्लीत काय घडलं, किंबहुना संसद सुरू झाल्यापासून दिल्लीत काय घडलं याचा हा रिपोर्ट आपण पाहिला. आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केले. आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे खासदार अमर साबळे. अमर साबळे, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे नेते अनीस अहमद. अनीस अहमद जी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. भालचंद्र कांगो, कम्युनिस्ट पक्षाचे नेते भालचंद्र कांगो आपल्याबरोबर आहेत. भालचंद्र कांगोजी, आपलं स्वागत. आणि राजकीय विश्लेषक शुभांगी खापरे, माझ्या सहकारी राजकीय विश्लेषक शुभांगी खापरे आपल्या सोबत आहेत. नोटाबंदीचं राजकारण याचे दोन भाग आहेत. त्यातला जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेतोय तो आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता. आणि तो पहिला मुद्दा आहे, संसद का ठप्प आहे? संसद का ठप्प आहे? अमर साबळे, नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला ती तारीख होती 8 नोव्हेंबर. आज आपण ही चर्चा करतोय तेव्हा 21 नोव्हेंबरची रात्र आलेली आहे. कुठंतरी आता आपण कबूल करणार का की नोटाबंदीचा निर्णय योग्य होता, परंतु त्याच्या अंमलबजावणीमध्ये आमची तयारी आता अपुरी होती, म्हणूनच सारख्या धोरणात बदल केला. कधी टोल माफीची मर्यादा वाढवली, कधी 2,000 काढता येतील, कधी 4,500 काढता येतील, मग पुन्हा 2,000, मग 20,000, मग 24,000, आधी 10,000, मग हॉस्पिटलमध्ये चालतील, मग त्याच्यानंतर बी बियाणांसाठी चालतील. एक प्रकारे याच्यात जो धोरण चकवा मला दिसतोय, कुठेतरी तयारी कमी पडली. अमर साबळे, या संदर्भामध्ये नोटाबंदीचा निर्णय होत असताना त्यामध्ये गोपनीयता पाळणं फार महत्त्वाचं होतं. कारण ज्या उद्दिष्टासाठी नोटाबंदी करणं नरेंद्र मोदी सरकारने ठरवलं, या देशामध्ये काळे धन वाढलेलं आहे. अतिरेकी कारवायांसाठी ह्या फेक नोटांचा वापर वाढलेला आहे. ड्रग माफियांकडून अंमली पदार्थाची देवाणघेवाण वाढलेली आहे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये हा निर्णय घेणं गरजेचं जेव्हा पडलं, तेव्हा ती गोपनीयता पाळणं फार महत्त्वाचं होतं. आणि गोपनीयतेच्या आवश्यकतेसाठी जी पूर्वतयारी करणं गरजेचं होतं ते करता आली नाही. पण तरीसुद्धा या देशातील नागरिकांच्या हितासाठी आणि गरिबांच्या कल्याणासाठी हा घेतलेला निर्णय आहे. आणि काळे धन ज्या गैरमार्गाने जमा केलेलं आहे त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे. आणि देशातील आम जनतेचा नरेंद्र मोदींवर विश्वास असल्यामुळे अमर साबळे, ही तकलीफ जरी असली तर अमर साबळे, मला तुम्ही सांगा, हे सगळं तुम्ही संसदेच्या पटलावर विरोधी पक्षांच्या समोर, अमर साबळे, संसदेच्या पटलावर विरोधी पक्षांच्या समोर तुम्ही मांडत का नाही? आज 4-4, 5-5 दिवस झाले संसद बंद आहे, संसद ठप्प आहे. याला जबाबदार कोण? संसद का ठप्प आहे? अमर साबळे, संसद ठप्प असण्याला कारणीभूत काँग्रेस आणि विरोधी पक्ष आहे. भारतीय जनता पार्टी आणि सरकार त्याला जबाबदार नाही. कारण देशाच्या संसद चालू झाल्यानंतर बिझनेस ॲडवायझरी कमिटीने जे कामकाज ठरवलं होतं ते कामकाज बाजूला ठेवून या विषयावर चर्चा करण्याचा निर्णय झाला. आणि काँग्रेसने सुरुवात केली त्या चर्चेला. आनंद शर्माने त्याची ओपनिंग बॅटिंग केलेली आहे आणि दिवसभर चर्चा चालू होती. त्याला सरकारने विरोध केलेला नाही, परंतु काँग्रेसने त्यामध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी सुद्धा चर्चेची मागणी केली. त्याही वेळेस सरकारने त्याला मान्यता दिली, परंतु काँग्रेसने विनाकारण वाद घालण्याला सुरुवात केलेली आहे. आणि नरेंद्र मोदी सभागृहात आले पाहिजे आणि त्यांनीच बाजू मांडली पाहिजे आणि म्हणून सभागृह बंद पाडलेले आहे. आणि देशाचे पंतप्रधान आहेत ते भारतीय जनता पार्टीचे नेते बाजूला ठेवा, पण ते देशाचे पंतप्रधान आहेत. जगामध्ये त्यांची चांगली प्रतिमा आहे. आणि देशाच्या पंतप्रधानांना गली गली में शोर है, नरेंद्र मोदी चोर है असं म्हणणं कितपत योग्य आहे?
देशाच्या पंतप्रधानाबद्दल तुम्ही देशाच्या संसदेमध्ये त्याला चोर म्हणतात. जगामध्ये आपली काय प्रतिमा निर्माण झाली. अनीस आणि अहमद, जाणीवपूर्वक काँग्रेसने हे सभागृह बंद पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. या राज्यसभेचे नेते अरुण जेटलींनी उठून सांगितलं की आम्ही चर्चेला तयार आहोत. तुम्हाला जी चर्चा करायची ती चर्चा करा, त्या चर्चेला सर्व उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत. परंतु नाही, त्यांना नरेंद्र मोदी त्या सभागृहात पाहिजे आणि त्यांचे सगळ्यांचे आरोप हे नरेंद्र मोदींनी ऐकून घेतले पाहिजे, ही त्यांची आशा आहे. अनीस अहमद, काळे धन अनीस अहमद, आता या क्षणाला संसद ठप्प आहे. त्याला फक्त आणि फक्त काँग्रेस आणि विरोधी पक्ष जबाबदार आहेत. भारतीय जनता पक्ष चर्चेला तयार आहे. जे सदन चर्चेसाठी म्हणून निर्माण केलं गेलं ते सदन आता बहिष्कारासाठी वापरलं जात आहे. अनीस अहमद, संसद ठप्प आहे, याला काँग्रेस जबाबदार आहेत असा थेट आरोप अमर साबळे यांनी केला. काय सांगाल अनीस अहमद? साहब, इसमें आज का जो स्थिति है, पूरे देश के अंदर में एक वातावरण ऐसा बना हुआ है. आपकी बार मोदी की सरकार और गरीब जनता कतार में लंबी लाइन में, ये हाल हो गया है. और इसीलिए ये फाइनेंस मिनिस्टर साहब ने, उनको पता नहीं था ये 500,000 की नोट होने वाली है. ये तो सिर्फ और सिर्फ प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी की जगह पर जो मोदी जी आए हैं, जो अपने आप को बहुत बड़ा बनाते हैं, तो उन्होंने आके इसका जवाब देना चाहिए. और इसका अगर जवाब दे देंगे, लोगों को समझा देंगे, तो मुझे लगता है कि हाउस फिर से चालू हो जाएगा. और जब कांग्रेस इसी तरीके से जीएसटी लाई थी, तो यही बीजेपी ने 2 साल 3 साल हाउस को नहीं चलने दिया था. हम तो चाहते कि हाउस चले. नरेंद्र मोदी साहब आए, इसके बारे में चर्चा करें. और 100 रुपए की जो नोट की इनकी तैयारी नहीं थी, और इनकी कुछ भी तैयारी नहीं थी. अगर आप बोलते थोड़ी तैयारी नहीं थी, कुछ भी तैयारी नहीं थी. 50 से 60 लोग गुजर गए हैं. नरेंद्र मोदी जी आज लखनऊ के पास कानपुर में 150 लोग मर गए हैं ट्रेन की. इसमें आप जापान जाते हैं बुलेट ट्रेन के बारे में, और सारे बाकी पार्टी के लोगों ने, वहां के बिहार के मुख्यमंत्री ने अपना ऑफिशियल प्रोग्राम खत्म किया. तो क्या नरेंद्र मोदी को जरूरी था वहां कार्यक्रम में जाना? आगरा में कार्यक्रम में जाने के लिए उनके पास टाइम है, लेकिन राज्यसभा में अंदर आने के लिए उनको जवाब देने के लिए टाइम नहीं है. अनीस अहमद, काही झालं तरी नरेंद्र मोदी आले पाहिजेत या भूमिकेवर आपण ठाम आहात. अरविंद सावंत, शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे? विरोधी पक्षांनी, काँग्रेसनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की त्यांना नरेंद्र मोदी यांनीच उत्तर द्यायला हवंय. शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे? अरविंद सावंत. मला वाटतं शिवसेनेचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी या संदर्भात अतिशय स्पष्ट आणि स्वच्छपणे आपली भूमिका मांडलेली आहे. भूमिका अशी की सरकारनं हा अतिशय चांगला निर्णय घेतला. माननीय पंतप्रधान यांनी हा निर्णय घेतला, त्याचं त्यांनी स्वागत केलं. पण ते स्वागत केल्यानंतर त्याची जसा चांगला निर्णय त्याची अंमलबजावणी पण चांगली व्हायला पाहिजे. कोणी काही म्हणू द्या. आपण उदयजी ज्येष्ठ पत्रकार आहेत, आपल्याला कल्पना असेल की मी विधानसभेत होते, एका माणसाचा मृत्यू झाला तर सारं विधानसभा डोक्यावर घेतली जायची. आज 50 माणसं मेली ना हो. आणि त्याचं समर्थन काल परवाकडे एका ज्येष्ठ खासदारांनी असं केलं की रेशनच्या रांगेत पण लोक मरतात. हे जखमेवर मीठ चोळणार आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आमची भूमिका काय आहे की तुमची अंमलबजावणी योग्य होत नाही, तुम्ही पूर्वतयारी व्यवस्थित करायला हवी होती. ती न केल्यामुळे मुळामध्ये करन्सी, आता तुम्ही तर त्याच्यातले अर्थशास्त्रामधले तज्ञ आहात, कुठलीच करन्सी ब्लॅक नसते. ती कुणाच्या हातात आहे याच्यावरती ब्लॅक ठरते. मुळात असं आहे की एका ज्याच्याकडे आपण ज्याला ब्लॅक मनी म्हणूया, ज्याच्याकडे पैसे आहेत, त्यांनी भाजीपाल्याकडे भाजी घेतली आणि 500ची नोट दिली, तर त्या भाजीवाल्याकडची ती नोट काय झाली? पांढरी झाली. नाही, मला आपण अरविंद सावंत आपण अर्थशास्त्राची चर्चा नंतर करूया. परंतु मी तुम्हाला एक विनंती करतो. मला शिवसेनेची भूमिका काय ती स्पष्ट सांगा. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, आहे ती ताबडतोब तुम्ही सुधारा.
अशी आमची मागणी आहे. त्यामध्ये तुम्ही आता आणखीन एक वाईट प्रकरण काय केलं, 8 तारखेला निर्णय केला, आज किती तारीख आहे, 21 तारीख आहे. जिल्हा बँकांना तुम्ही व्यवहार करू देत नाही. ही कशातच होतं काय? ज्या जिल्हा बँकेमध्ये शेतकरीची सगळं आयुष्य निगडीत असतं, ते तुमचं कर्ज तो तिथूनच घेत असतो, त्याचे सगळे व्यवहार जिल्हा बँकेमध्ये आहेत. कुठली तरी एखादी बँक भ्रष्ट आहे म्हणून सगळ्या जिल्हा बँकेत वावर ठप्प करून आले, ते शेतकऱ्याला वंचित नाही केलं तुम्ही. हे सांगितलं उद्धवजींनी. मला आता बघा, एक मुदत वाढवली. कधी उद्धवजी बोलल्यानंतर मुदत वाढवली. आता शेतकऱ्यांच्या बाबतीत जिल्हा बँकेच्या संदर्भात आता निर्णय घ्यायची तयारी झाली. स्वतःचे पैसे बँकेतून काढण्याला प्रतिबंध. ते पांढरे आहेत ना, काढण्याला प्रतिबंध. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. अरविंद सावंत मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला, त्याच्यामध्ये तुमचे सगळे खासदार होते, पण मग कॅबिनेटमध्ये मंत्री असलेले अनंत गीते त्या मोर्चात सहभागी का नव्हते? केवळ कॅबिनेटमध्ये होते आणि त्या निर्णयाला त्यांचा सहभाग होता म्हणून नव्हते? मला कळत नाही ना, हा प्रश्नच नाही ना. मुळात लक्षात घ्या, ते सरकारचं प्रतिनिधित्व करतं. आम्ही त्या सरकारच्या विरोधात चाललो होतो, त्यामुळे ते येणं गैर आहे. यायचं असेल तर त्यांनी राजीनामा देऊन यायला हवं. तो वेगळा विषय आहे, ते राजकारणाचा विषय याच्यात जोडू नका. मूळ मुद्दा असा आहे, ममता बॅनर्जी सोबत आम्ही काय केलो, तर ममता बॅनर्जीच्या सोबत म्हणजे काय, तिच्याशी काय आलाच नाही झाला. इश्यू आपण चांगले तज्ञ आहात. इश्यू इज इम्पॉर्टंट, नॉट दी फोरम. आम्ही सांगितलेल्या इश्यूवर तुम्ही पाऊलच हलवताय आणि त्याच इश्यूला घेऊन जर कोणीतरी त्याच विषयाला घेऊन दुसऱ्या राज्यातला कोणीतरी आवाज उठवतोय. त्यांनी आदरणीय उद्धवजींबरोबर बोलणी केली आणि म्हणाले आम्ही, तुम्ही उचलले, आम्ही आज मुद्दा उचललाय, आम्ही उद्या राष्ट्रपतींकडे जातोय. आपण सगळे राष्ट्रपतींकडे निवेदन दिले नाही, बरोबर आहे. आणि शिवसेनेनं स्वतंत्र एक निवेदन माननीय महामहिम राष्ट्रपतींना दिलं. ते निवेदन आपण आजही तुम्ही टीव्हीवर दाखवू शकता. त्या निवेदनामध्ये आम्ही कुठेही रोल बॅक करा अशा प्रकारची मागणी केली नाही. आम्ही हेच म्हटलं पुन्हा की ज्या पद्धतीनं आपण जी त्याची अंमलबजावणी करताय ती लोकांचा छळवाद आहे आणि त्यासाठी 4 पर्याय सुचवले. ते पर्याय वाचा आणि सगळ्या जगाला कळू द्या की शिवसेनेने सांगितलेले पर्यायच सरकारला त्यानुसार जावं लागतंय. शिवसेनेचं हे स्पष्टीकरण जे आता समोर येत आहे की ते केंद्रात मंत्री होते म्हणून त्यात नव्हते, परंतु शिवसेनेचा विरोध मात्र कायम आहे, काय सांगाल? शिवसेनेने एक टॅक्टिकल डिसिजनच घेतला आहे. जेव्हा ते सरकारमध्ये महाराष्ट्रात जेव्हा जॉईन झाले त्यावेळेस त्यांनी ठरवलेलं होतं की एक डबल रोल करायचं. शिवसेना तीच भूमिका ते कन्सिस्टंट आहे. म्हणजे वी शुड गिव्ह क्रेडिट टू देम की त्यांनी ती डबल रोलची जी भूमिका आहे त्यांची, की गव्हर्नमेंटमध्ये असताना गव्हर्नमेंटचे फ्रूट्स एन्जॉय करायची आणि जेव्हा स्ट्रीट फाईट असतं तेव्हा गव्हर्नमेंटबरोबर डिस्टन्स करायचं. आणि मला वाटतं त्याच्या मागचं एक खूप वेल कॅल्क्युलेटेड स्ट्रॅटेजी त्याच्यात दिसते. कारण मी खापरेताईंना एक सेकंड सर, एक सेकंड मला एका विषयावर बोलू द्या. अरविंदजी, एकच मिनिट. एक मिनिट जरा रोखून. एक मिनिट, देन यू कॅन स्पीक. इट्स अ डबल रोलचं डिसिजन. एक वेल कॅल्क्युलेटेड स्ट्रॅटेजी यांची अशी आहे की त्यांना माहिती आहे की हा जो निर्णय डिमॉनिटायझेशनचा जो निर्णय घेतलाय, इट इज मोदीज, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीज एक त्याची आयडेंटिटी आहे. त्यामुळे क्रेडिट जो असेल तो भाजपालाच जाणार आहे. तर शिवसेना ॲज अ अलायन्स पार्टनर त्यांनी याला नुसतं सपोर्ट करून त्यांना काही याचं एक पॉलिटिकल मायलेज किंवा पॉलिटिकल एक ॲडव्हान्टेज काहीच मिळणार नाही आहे. तर त्यांना जो छोटा तबका असेल ज्याच्यात थोडी अनरेस्ट आहे आणि त्याच्यात मला वाटतं फक्त खूप उद्योगपती किंवा तो वर्ग नाही आहे, त्याच्यात एक हायर मिडल क्लास पण आहे जो कॉट अनवेज म्हणू शकतो आपण. आणि एक असाही वर्ग आहे की टॅक्स इव्हेसिव्ह वर्ग आहे. त्याच्यात नुसतं श्रीमंत म्हणून नाही आहे, टॅक्स इव्हेजन ज्यांनी केलं आहे त्याच्यात मिडल क्लास आणि हाय मिडल क्लास पण आहे. आज आपण जी रांग बघितली त्यांनी कोर्स करेक्शन केल्यानंतर 50% रांगा कमी झाल्या. त्याचा अर्थ आहे की मिडल क्लास आणि हायर मिडल क्लास मध्ये पण हा एक मोठा वर्ग आहे. हाय पर्सेंटेज, मी तर म्हणेन की 35-40% असे लोक आहे की जे टॅक्स इव्हेसिव्ह आहे, म्हणजे टॅक्स आपली जी इन्कम आहे टोटल इन्कम ते डिक्लेअर नाही करत आणि त्यांची जी अरविंद सावंत, क्विक कॉमेंट. अरविंद सावंत, त्यानंतर आपण जाऊया भालचंद्र कांगो यांच्याकडे. अरविंद सावंत, आता मला पहिली गोष्ट माननीय खापरेताईंनी जे मांडलं की आमचा डबल रोल आहे, हे अतिशय म्हणजे ते विधान योग्य नाही. त्याचं उदाहरण देतो मी तुम्हाला. जेव्हा भूमी अधिग्रहणाचा कायदा आला आणि त्या भूमी अधिग्रहणाच्या कायद्याच्या वेळेला सुद्धा आपण शुभांगीताई आठवण करून पहा, आम्ही भूमिका मांडली होती. सरकार ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं. आम्ही जर अलायन्स पार्टनर आहोत तर आम्ही सांगितलेल्या सूचनांचा अवेअरच करायचा
असं जर घडणार असेल आणि त्या सूचना अयोग्य ठरल्या का तुम्हाला बीबीएसकडे कायदा मागे घ्यावा लागलो? सांगा ना मला. जीएसटी बद्दल सुद्धा आम्ही हीच भूमिका मांडली. म्हणजे एका बाजूला तुम्ही घटनेमध्ये दुरुस्त करून स्वायत्त संस्थांना अधिकार देता, आपल्या ग्रामपंचायतीला पैसे देणार आणि मुंबई महापालिका सारख्या मोठ्या महापालिका ज्यांचा अट्राय हा त्यांचा रिव्हेन्यू आहे, महसूल आहे, तो बंद केल्यानंतर जीएसटी मधून पैसे कसे देणार? तर त्यांनी भिकाऱ्यासारख्या दरवाजा सरकारच्या उभं राहायचं. अरविंद सावंत, यांचा जेव्हा आम्ही मुद्दा मांडतो अरविंद सावंत, गांभीर्याने घेतलं जात नाही आणि मग नंतर तुम्हाला भूमिहीकरण कायदा मागे घ्यावा लागला. अरविंद सावंत मध्ये आता सुधारणा करून तुम्ही कायद्यासाठी वेगळा करायचं कबूल केलं. अरविंद सावंत करत नाही. एक मिनिट अरविंद सावंत, आणि म्हणून या मुद्द्यावरून तुम्ही एक मिनिट अरविंद सावंत, या मुद्द्यावरून तुम्ही सरकारमधून बाहेर का पडत नाही? अरविंद सावंत, या मुद्द्यावरून तुम्ही सरकारमधून बाहेर का पडत नाही असा मी प्रश्न विचारणार नाही, परंतु अशा महत्वाचे डिसिजन असतील, मग ते भूमी अधिग्रहण कायदा असेल किंवा जरा ऐकून घ्या अरविंद सावंत जरा ऐकून घ्या प्रश्न आणि मग उत्तर द्या. माझा प्रश्न कंप्लीट नाही झाला. प्लीज लिसन फास्ट. या प्रश्नावरून तुम्ही सरकारमधनं बाहेर पडावं असं म्हणत नाहीये, परंतु भूमी अधिग्रहण कायदा असेल, डिमॉनिटायझेशन असेल, अशा महत्वाच्या प्रश्नावर तुम्हाला गृहीत धरला जातोय, तुमचा पाठिंबा गृहीत धरला जातोय, तुम्हाला विचारात घेतलं जात नाही, तुमचा प्रभाव सरकारवर नाही असा मेसेज जातोय. याबद्दल काय करणार आहात? मला तर साधारणपणे तुम्ही त्या दिशेनं बोलताय आणि ती साधारण त्याच पद्धतीने तो कारभार सुरू होता आणि म्हणूनच यासाठी प्रत्येक वेळा आवाज उठवावा लागला. आणि जेव्हा आवाज उठवला की आता परवा काय झालं, उद्धवजींनी बोलल्यानंतर अरुण जेटलीजींचा फोन गेला, म्हणजे ममता बॅनर्जी बोलल्यानंतर अरुण जेटलीजींचा फोन जातो, मग दुसऱ्या दिवशी राजनाथजींचा फोन जातो आणि मग चर्चा होते आणि मग मार्ग निघतो. हे सगळं अगोदर का नाही केलं? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. आम्हाला त्या विचारू नका, त्यांना विचारा हे प्रश्न, तुम्ही हे का करता असं म्हणून. शुभांगी, जर आम्ही अलायन्स पार्टनर आहोत तर तुम्हाला गृहीत देऊन तुम्ही काय कराल? आणि शेवटी आक्रोश म्हणजे जनतेचा आक्रोशाचा आवाज आम्ही काढायचा नाही. शेतकऱ्यांच्यावर अन्याय होत असताना माझं ते भाषण जाणीवपूर्वक ऐका, तुम्ही जाणीवपूर्वक ऐका असा तुम्हाला आग्रह करतो मी. शेतकऱ्यांचा आक्रोश आम्ही मांडला, सर्वसामान्य माणसाचा आक्रोश आम्ही मांडला, जिल्हा बँकमध्ये काम करण्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. मला याचे दोन इश्यूज दिसतात आहे. एक तर पॉलिटिक्स करायचं आहे, कारण हा एवढा मोठा निर्णय झाल्यानंतर त्याच दिवशी प्राईम मिनिस्टरनी असं म्हटलं होतं की दिस इज अ व्हेरी व्हेरी बिग डिसिजन. याच्यात टीथिंग प्रॉब्लेम्स होणार आहे हे पण त्यांना माहीत होतं, म्हणजे डेफिनेटली. आणि म्हणून सुरुवातीपासून जर आपण बघितलं तर ते सातत्याने म्हणतात आहे की 50 डेज आपल्याला लागेल, कारण कुठलाही एक हा भाग जरूर आहे की ह्या कॅलिब्रेशन ऑफ ATMs तिकडे त्यांची एक स्ट्रॅटेजी चुकली असेल. मी काही त्यांचं सामर्थ्य करत नाही. अल्टिमेटली एकही माणसाला जर याच्यातनं हार्डशिप झाली असेल तर दॅट वॉज अ रॉंग डिसिजन असं म्हणू शकतो आपण. पण तरी पण एवढी मोठी भूमिका घेतल्यानंतर कुठेही ऑर्डिनरी पीपल जे करप्शनला फाईट करायची ज्यांची मनस्थिती आहे त्यांनी याला बोल्ड डिसिशन देऊन, आणि आम्ही या डिसिशनसाठी अजून 15-20 दिवस काढू शकतो, ठेवू शकतो, असं अशी एक मानसिकता लोकांमध्ये, एक जनरल लोकांमध्ये दिसते. सेकंडली जे शिवसेनेने जी भूमिका घेतली त्याच्यात त्यांचं एक वेल कॅल्क्युलेटेड स्ट्रॅटेजी याच्यासाठी म्हणते मी, कारण त्यांनी रिजनल फोर्सेसला एकत्र आणून कुठेतरी शिवसेना एक भूमिका घ्यायची आणि एक प्रेशर ग्रुप म्हणून तयार करायचं सेंटरमध्ये. त्याच्या मागचं हे होतं, कारण ममता बॅनर्जी, ओमर अब्दुल्ला त्यांची जम्मू आणि काश्मीरमधली असेल किंवा, आणि तिकडे जर आपण बघितलं जो नेहमी NCPची जी भूमिका असते की सगळे रिजनल फोर्सेसला एकत्र आणून एक प्रेशर ग्रुप सेंटरमध्ये करायचं, तीच भूमिका शिवसेनेने केली. NCP याच्यावरच भाषण कांगो आहे ना, विचार आहे भाषण कांगो. ममता बॅनर्जी यांच्या मोर्चामध्ये शिवसेना अग्रभागी होती, शिवसेना याच्या विरोधात बोलतेय, मोर्चात सहभागी होतीये, केंद्रात सहभागी असताना देखील त्यांची भूमिका आहे. त्याचं जे काही विश्लेषण आहे ते आता आपल्या समोर आलं. कुठेतरी संपूर्ण विरोधी पक्ष एका प्लॅटफॉर्मवर एकत्र येताना कमी पडताना दिसतोय का? आज जवळपास 13 दिवस झाले, परंतु अपोजिशन युनायटेड आहे असं दिसत नाही. मला असं वाटतं 2 प्रश्नांची चर्चा आपण करतो आहोत. एक म्हणजे लोकसभा बंद काय, 3 मुद्दे विरोधकांनी उपस्थित केलेले आहेत. चर्चा कुठल्या कलमाखाली व्हावी, कॅमेरा उठाव ना जल्दी.
कलम 56 खाली व्होटिंग होतं त्याच्या खाली चर्चा व्हावी. नंबर 2, 70 लोक आतापर्यंत लाईन मध्ये मेलेले आहेत, त्यांना संसदेत श्रद्धांजली द्यावी. आणि तिसरी गोष्ट, या निर्णयाचं क्रेडिट घेणारे नरेंद्र मोदी आमचे पंतप्रधान हे पब्लिक मीटिंग मध्ये संसद चालू असताना ह्याचं क्रेडिट घेऊन बोलतायत. त्यांनी संसदेत उत्तर द्यावं आणि जो गोंधळ चाललाय त्याचंही क्रेडिट घ्यावं अशी विरोधकांची रास्त मागणी आहे. आणि म्हणून संसद ठप्प आहे. तर ह्या 3 प्रश्नांचं उत्तर सरकारी पक्षाला द्यायचं आहे आणि म्हणून सरकारी पक्ष जबाबदार आहे. भाजपा कांगो अपोजिशन युनायटेड का नाही? दुसऱ्या प्रश्नाकडे येतो. भारताचं राजकारण एका निर्णायक वळणावर आलेलं आहे. कॉर्पोरेट जगत आणि भारतामधली इन्फॉर्मल इकॉनॉमी, ज्याला आपण अनऑर्गनाइज्ड इकॉनॉमी म्हणतो, यांच्यामध्ये आता प्रचंड तणावाचं आणि भांडणाचं वातावरण सुरू झालेलं आहे. नरेंद्र मोदींचा हा निर्णय, काळा पैसा बाहेर आलेल की नाही आपल्याला माहिती नाही. वी विल हॅव टू वेट. परंतु इन्फॉर्मल इकॉनॉमीला जबरदस्त फटका मारतोय आणि कॉर्पोरेट इकॉनॉमीकडे इन्फॉर्मल इकॉनॉमीचा एक सेक्टर बँकिंगच्या मार्फत वळवतोय. जीएसटी मार्फत देखील तेच होणार आहे. आणि त्यामुळे आपापले हितसंबंध सांभाळण्यासाठी पक्षीय भूमिका घेऊन लोक उभे आहेत. आज जनरली रिजनल पार्टीच्या मागे कॉर्पोरेट घराणी नाहीत. म्हणून ममता बॅनर्जी असो किंवा उद्धव ठाकरे असो, यांना स्वतःचे हितसंबंध सांभाळण्यासाठी मैदानात उतरणं अपरिहार्य आहे. आणि विशेषतः लोकांमध्ये आता इतका त्रास होत असताना, असंतोष वाढत असताना त्याचा फायदा जर विरोधकांनी घ्यायचा नाही तर कोणी घ्यायचा, हा प्रश्न आहे. शिवसेनेसंबंधी एक मिनिट द्या. प्लीज गो अहेड. शिवसेनेची महाराष्ट्रात बीजेपी आणि एनसीपी कोंडी करतायत. एनसीपीच्या नॅशनल अँबिशन संपलेल्या आहेत. दे वॉन्ट टू बिकम अ बिग रिजनल पार्टी इन महाराष्ट्र आणि त्यांना शिवसेनेचा अडथळा आहे. आणि दुसरीकडे भाजपला देखील शिवसेना कमजोर झालेली पाहिजे. म्हणून एवढ्या सगळ्या गदारोळात नरेंद्र मोदी, शरद पवार हे माझे गुरु आहेत असं म्हणून नॅशनल करप्ट पार्टीच्या अध्यक्षाला या काळ्या पैशाच्या लढाईमध्ये प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीच्या एकत्र मीटिंग करतायत. हे राजकारणाचं एक डायरेक्शन आहे. एवढंच या निमित्ताने मला सांगायचं. भालचंद्र कांगो, तुम्ही आता आपापले हितसंबंध जोपासण्याकरता शिवसेना आणि ममता बॅनर्जीला रस्त्यावर उतरावं लागलं, भाग पाडलं असं विधान केलं. शारदा स्कॅम आम्हाला माहिती आहे, परंतु शिवसेनेची काय मजबुरी होती की ज्याच्यामुळे त्यांना यावं लागलं असं वाटतं आपल्याला? भालचंद्र कांगो, मी म्हणून शिवसेनेसंबंधी आता एक खुलासा केला की एनसीपी आणि नरेंद्र मोदी यांची जी वाढती दोस्ती आहे त्यांच्यामुळे त्यांचे हितसंबंध तणावाचे व्हायला लागलेले आहेत, हे लक्षात घ्या. अरविंद सावंत, म्हणून मुद्दा उदयजी कसली मजबुरीवर काय नाही. शिवसेना आयुष्यात कधी मजबुरीवर करत नाही. पहिल्या मी कापरेत्याने याला तुम्ही राजकीय रंग दिला जातोय. मला राजकीय बोलायचं नाही या संदर्भात. आत्ताच काय स्टेट लेवल पार्टीचा अलायन्स करण्याचा विचार वगैरे असला काय विषय नव्हता. इश्यू होता फक्त इश्यू बद्दलचा होता. आणि ममता बॅनर्जींनी स्वतः, आता राहिला प्रश्न आम्ही त्यांच्यासोबत का गेलो. मग आत्ताच बघा कांगो साहेबांनी सांगितलं, ज्या शरद पवार साहेबांना करप्शनचे शिरोमणी म्हणाली, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणाली आणि त्यांचाच बोट धरून राजकारणात मी धडे उचलतो. नक्की तुम्ही काय करता ते कळायला पाहिजे ना. आता मी राजकारण शिकतो आणि करतो, आजही मी त्यांच्याशी बोलतो. म्हणजे मग नक्की काय
तेव्हा तुम्ही हे प्रश्न त्यांना विचारले पाहिजेत भाजपच्या, हे कसं चालतं, आम्ही ममतावर गेल्यावर तुम्ही सुरुवात, अमर आणि साबळे, मग तिथे जम्मू काश्मीर मध्ये कसं चाललं, आपण अमर साबळेला ते विचारूया कोणाबरोबर ना. गेले? अमर साबळे, आम्ही आतापर्यंत आनंद आपण केला. तुमच्यासारखं तिकडे जम्मू काश्मीर नॅचरली करप्ट पार्टी म्हणत होतो, त्यांना तुम्ही आता असं सर्टिफिकेट देताय का? अमर साबळे, अमर साबळे, ते पुण्याचे भारतीय जनता अडचणीत पार्टी येतील. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनसीपीला किंवा शरद पवार साहेबांना कधीही असं पारितोषिक आणि क्लीन चिट दिलेली नाही. व्यक्तिगत राजकीय संबंध असू शकतात, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. एनसीपीचे मागील मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा महाराष्ट्र सदनचा घोटाळा समोर आला आणि त्यांच्यावर कारवाई झाली. ते छगन भुजबळ आजही जेलमध्ये आहेत. हे शरद पवार यांच्या एनसीपी पार्टीचे नेते आहेत. त्यामुळे राजकीय व्यक्तिगत संबंध असू शकतात, परंतु जेव्हा कायदा असेल त्या कायद्यासमोर सर्व समान आहेत, त्यावेळेस एनसीपीला कुठेही असं झुकतमाप असणार नाही. दुसरी गोष्ट की या देशामध्ये जो नोटाबंदीचा जो निर्णय झालेला आहे तो गोरगरिबांसाठीच आहे. यापूर्वी भारतीय जनता पार्टी किंवा हे सरकार हे श्रीमंताचं सरकार, कॉर्पोरेट सेक्टरचं सरकार म्हटलं जात होतं, परंतु काळे धन हे जर असेल तर ते श्रीमंताकडेच असणार आहे, गोरगरिबांकडे असणार नाही. आणि हे मोदी सरकारने केलेली कारवाई काळे धन साठवून ठेवणाऱ्या तुमच्या गोरगरिबांसाठीचा निर्णय, तुमच्या गोरगरिबांसाठीचा जो निर्णय आहे तो तुमच्या सहयोगी पक्षाला मान्य नाही. तुमचा सहयोगी पक्ष टीका करतोय. नॅचरली करप्ट काँग्रेस पार्टी बरोबर तुम्ही कसे असं म्हणताना ते ममता बॅनर्जी बरोबर जातात. ते ममता बॅनर्जी म्हणून बरोबर गेले म्हणून डाव्यांना तिकडे जाता येत नाहीये. काँग्रेस या कोणाच्याही बरोबर नाहीये. प्रत्येकजण गोरगरिबांसाठीच लढताना दिसतोय आणि गोरगरीब मात्र बँकेच्या रांगेत उभा आहे. संसद बंद आहे. त्या संसदेची कोंडी कशी फुटणार? एका ब्रेक नंतर चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय नोटाबंदीचं राजकारण. नोटाबंदीचं राजकारण या विषयाची रंगलेली चर्चा आपण पाहताय. या आधीच्या भागामध्ये आपण पाहिलेत की केवळ 4 मुद्द्यांसाठी गेले 4 दिवस झाले संसद ठप्प आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे की कोणत्या कलमाखाली चर्चा व्हायला पाहिजे. ज्या व्यक्तींचं निधन झालं त्या व्यक्तींचं निधन हे केवळ नोटाबंदीमुळे झालं आहे, त्यामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण या सभागृहात करायला परवानगी मिळावी. मोदींनी उत्तर द्यावं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाच्या पटलावर येऊन उत्तर द्यावं आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिटी, संयुक्त संसदेच्या समितीनं हा निर्णय आधी फुटला होता का याची चौकशी करण्याची मागणी आता विरोधी पक्षांनी केली आहे. अमर साबळे, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीसाठी आपण तयार आहात का? जेपीसीच्या चौकशीला आपण सामोरे जायला तयार आहात का? अमर साबळे, या संदर्भामध्ये राज्यसभेमध्ये चर्चा झालेली आहे. आनंद शर्मा आणि नंतर ज्येष्ठ नेते शरद यादव यांनीही तशी मागणी केलेली आहे, परंतु या देशातील आणि राज्यसभेतील सर्व विरोधी पक्ष नेते यांचं पूर्ण कथन झालेलं नाही. त्यांची पूर्ण चर्चा झाली नाही. पूर्ण चर्चा होऊ द्यावी, त्याला सरकार उत्तर देईल आणि त्याच्यानंतर जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नेमायची का नाही हे सर्वानुमते ठरवता येईल. अगोदर चर्चा तरी झाली पाहिजे. चर्चा करायची नाही, सरकारचं म्हणणं ऐकून घ्यायचं नाही आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची एकतर्फी मागणी करायची. अमर साबळे, हे योग्य नाही. अमर साबळे, या देशाच्या संसदेमध्ये लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी अमर साबळे, मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या बाजूनी संख्याबळ असताना तुम्ही मतदानाला का घाबरताय? मतदानाला हे सरकार घाबरलेलं नाही. चर्चेची पूर्ण तयारी आहे आणि चर्चेअंती जर ह्यांनी मतदानाची मागणी केली किंवा जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी केली तर त्या सर्व पर्यायावर सरकार सिद्ध होईल. याच्यामध्ये सरकारची अजिबात भीती नाही. सरकारला अजिबात भीती नाही, परंतु अगोदर चर्चा तर झाली पाहिजे ना. चर्चा करायची नाही आणि अगोदरच निर्णय जाहीर करायचा, हे कसं काय? हे लोकशाहीमध्ये बसत नाही. अरविंद सावंत, उद्या जर मतदान झालं
तर आपण कोणाच्या बाजूनी मतदान करणार? सरकारच्या बाजूनी करणार का सरकारच्या विरोधात करणार? प्रश्न असा आहे की विषय मुद्दा काय तो लक्षात घेतला पाहिजे. पुन्हा सरकारच्या निर्णयाला शिवसेनेचा विरोध आहे का? हा मुद्दा तुम्ही या मुद्द्याचं उत्तर पहिलं लक्षात घ्या. यांचा सरकारच्या निर्णयाला विरोध असेल तर आम्ही त्याच्या बाजूने मतदान का करावं? पण सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी हा जो विषय आहे त्याच्या संदर्भातली आमची मतभिन्नता आहे आणि त्या संदर्भात अतिशय सुस्पष्टपणे आम्ही सातत्याने बरं एक काही काल आज मांडतोय नाही, हे पहिल्या दिवसापासून आम्ही मांडत आहोत. अरविंद सावंतजी, अंमलबजावणी चुकते. अरविंदजी मला एका सांगा, शेवटी मतदानाचा जेव्हा वेळ येईल, मृत्यू होतोय अरविंद सावंतजी, अरविंदजी जेव्हा मतदानाची वेळ येईल तेव्हा काँग्रेस तर विरोधात मतदान करणार, डावे तर विरोधात मतदान करणार, परंतु शिवसेना कोणत्या बाजूने मतदान करणार? शिवसेनेचे खासदार रस्त्यावर आहेत परंतु शिवसेनेचे कॅबिनेटचे मंत्री त्याच्या बरोबर नाहीत. तुमचा निर्णयाला पाठिंबा आहे, अंमलबजावणीला विरोध आहे किंवा अंमलबजावणीमध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या आता समोरच आहेत, त्याच्याकरता आवाज उठवत आहेत. म्हणून मतदानात पुढचं पण मांडा ना. मग मतदानात तुम्ही कोणाच्या बाजूने आहात? मग पुढचं पण बोला ना. पुढचं कसं अर्धवट ठेवता? भारतीय जनता पक्षाचे दुसरेच खासदार उत्तर देत आहेत किंवा मंत्री उत्तर देत आहेत, संबंधित मंत्री उत्तर देत नाहीत, हे योग्य आहे का? असंच आहे ना. म्हणजे ते बोलण्यापुरतं शिवसेनेला का टार्गेट करू? इथं शिवसेना सत्तेवर नाही आहे. सरकार चालवणं ही जबाबदारी राज्यकर्त्या पक्षाची आहे. मूळ मुद्दा मतदान केव्हा येईल? चर्चेनंतर. चर्चेत काय येणार आहे? उत्तर येणार आहे. ते उत्तर तर आम्हाला ऐकू द्या. बरोबर आहे. ठरवायचं आम्ही उत्तर विरोध करणार की बरोबर करणार, समाधान करायला प्रश्नच भेटतो. तुम्ही तुमचं स्पष्टीकरण मांडलेलं आहे. तुमचं पार्लियामेंटमध्ये उत्तर यहाँ पर शिवसेना का डबल स्टैंडर्ड है. शिवसेना अपना क्लियर नहीं है, यहाँ टैक्टिकल उनका स्टैंड है और यहाँ शिवसेना अपनी राजनीति कर रही है. हमारी एक ही मांग है, नरेंद्र मोदी साहब ने आके आम्ही तेव्हाही करून दाखवलेलं आहे. जो हिंदुस्तान का सबसे बड़ा हाउस है, पार्लियामेंट हाउस है, उसके अंदर में जनता के सामने अपना स्टैंड रखना चाहिए. आगरा में जाके बोल वचन करने से अच्छा, टीवी में जाके बोल वचन करने से अच्छा वो गरीब जनता के लिए, किसानों के लिए, कामगारों के लिए वो क्या करना चाहते हैं नरेंद्र मोदी जी, वो आए और हाउस के अंदर में बोले. और मुझे लगता है कि वो आके आश्वासन देंगे गरीब जनता को, किसानों को, कामगारों को, गरीबों को, मध्यम वर्ग के लोगों को राहत कैसे देंगे. वो आके पार्लियामेंट में अपना खुलासा करना चाहिए. वो कभी भी पार्लियामेंट से भागते हैं क्योंकि वो पार्लियामेंट से डरते हैं. अनीस अहमद या विषयावर बोलायला, अनीस अहमद या विषयावर बोलायला एखाद्या निर्णयाच्यासाठी गुलाम नबी आझाद होते, आनंद शर्मा होते. अनीस अहमद, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा होते, परंतु पी चिदंबरम या विषयावर राज्यसभेत आम्हाला बोलताना का दिसले नाहीत? त्याचं कारण काय? पी चिदंबरम यांचा या निर्णय, हे खातं ज्यांनी भूषवलेलं आहे त्यांना बोलायची प्रथम संधी मिळायला पाहिजे होती, परंतु या खात्याचा अनुभव नसणारे आनंद शर्मा आम्हाला बोलताना दिसतात. अपना स्टैंड क्लियर किया है, चिदंबरम जी ने किया है. ये मंदी के समय था, ये निर्णय सही है, लेकिन मंदी के समय पर गलत टाइमिंग है, कोई सरकार की प्रिपरेशन नहीं है और प्रिपरेशन नहीं रहने की वजह से हिंदुस्तान के 70 लोग उनकी जान चले गई है, गरीबों की जान चले गई है. रात में 3 बजे से लेके दिन भर वो लाइन में लगी हुई है. पूरा देश लाइन में लगा हुआ, खुद के पैसे के लिए लाइन में लगा है. क्या ये गरीब जनता का काला धन है? ये काला धन नहीं ला सके और इसलिए लोगों का ध्यान भटकाने के लिए 500 1000 की नोट बैन करने की कोशिश किया. जो इसके पहले जो गवर्नर थे राजगोपालन, वो इस चीज के लिए तैयार नहीं थे और उन्होंने विरोध किया था. इसलिए उनको बाहर कर दिया पुराने गवर्नर को और नए गवर्नर को लाके इन्होंने पटेल के माध्यम से ये काम किया है. देश हमारा बहुत पीछे चले गया है. काँग्रेस त्याची बाजू भक्कमपणे राज्यसभेत मांडते असं वाटतंय का? चिदंबरम सारखा मोहरा ते का पुढे आणत नाही? मंदी बढ़ जाएगी. मला वाटतं आता सगळ्याच पक्षांनी जितके रिजनल पार्टीज असेल किंवा ऑपोजिशन असेल, काँग्रेस, एनसीपी, शिवसेना, ममता बॅनर्जी, मायावतीजी, समाजवादी पार्टीजी, मला वाटतं की यांनी आता हा पार्लमेंटचा जो फोरम आहे तो पॉलिटिक्ससाठी घेतला आहे. सेंटरचं जर आपण बघितलं तर यूपी इलेक्शन्स त्यांच्या समोर आहे, बाकी इतर स्टेट्समध्ये पंजाब असेल तर तिकडचे इलेक्शन्स डोळ्यासमोर ठेवून ही सगळी डिमॉनिटायझेशन हा एक त्यांना खूप कन्व्हिनियंट वेपन मिळालं आहे. कन्व्हिनियंट वेपन
आणि याला टार्गेट केलं तर फक्त मोदींची इमेज जर अंडरमाइन करायची असेल, म्हणजे आता 2.5 वर्षात त्यांनी काहीच करू शकले नाही कारण एकही करप्शनचा इश्यू तसा नाही समोर आला, तर हा डिमॉनिटायझेशन सगळ्यात मोठा वेपन त्यांना मिळतो पंतप्रधानांची इमेजला टार्गेट करायला. आणि पंतप्रधानांची इमेजला टार्गेट केल्यानंतर ऑटोमॅटिकली BJP पण टार्गेट होते. तर सेंटरमध्ये जर आपण बघितलं तर तो एक स्ट्रॅटेजी सगळ्या पार्टीज आहे, रिजनल पार्टीज विथ ऑपोजिशन. सिमिलरली महाराष्ट्राचा जर आपण विषय घेतला तर महाराष्ट्रामध्ये 212 जागेत आता लोकल बॉडीज इलेक्शन आहे. तिकडे शिवसेनाला, काँग्रेस, NCPला तिघांना BJPला कॉर्नर करायला हा एक खूप चांगला मुद्दा मिळाला आहे. कारण कुठलाही डेव्हलपमेंट इश्यू जर पण त्यांनी आता घेतला, तर या क्षणाला एकत्र येताना दिसत नाहीये. एकत्र नसले आले तरी हा इश्यू कॉज त्यांना एक मिळाला आहे. ओके, आपण भालचंद्र कांगोकडे जाऊया. भालचंद्र कांगो, संसदेतली कोंडी फुटणार तरी कशी? कारण नरेंद्र मोदी यांनीच येऊन उत्तर दिलं पाहिजे याच्यावर विरोधी पक्षातले काही गट ठाम आहेत. तर भाजपा म्हणते पहिले चर्चा करूया, मग या विषयावर काय तो निर्णय होईल. काय सांगाल आपण? अत्यंत महत्वाची अशी 22 विधेयक पेंडिंग आहेत. मला असं वाटतंय की संसदेचा अधिवेशनाच्या काळामध्ये आपण घेतलेल्या घाईघाईच्या निर्णयाचे जे काही परिणाम होत आहेत ते कमीत कमी करण्यासाठी वटहुकूम काढून जास्तीत जास्त ते सुधारण्याचा प्रयत्न करणं. उदाहरणार्थ आजची गोष्ट की शेतकऱ्यांना बियाणासाठी काळ्या म्हणजे रद्द झालेल्या नोटा वापरण्याची परवानगी देणं. 24 नोव्हेंबर पर्यंत अनेक एस्टॅब्लिशमेंटना पैसे घेण्याची परवानगी आहे, ती परत मुदत वाढवण्यात येईल. आजच मला आत्ता कळलेलं आहे की 1 कोटी रुपयापर्यंतची कर्ज ती गाडीसाठी असतील, घरासाठी असतील किंवा अन्य गोष्टीसाठी असतील तर ती फेडण्यासाठीही हे पैसे वापरायची परवानगी दिली जाणार आहे. म्हणजे हळूहळू ज्याला शिथिलीकरण म्हणतात आपल्या निर्णयाचं ते करून परिस्थिती परत काबूत आणण्याचा प्रयत्न केला जाणार. तोपर्यंत संसद जरी ठप्प झाली तरी ह्यांचं काही बिघडत नाही. आणि एकदा त्यांना विश्वास झाला की आता परिस्थिती काबूत येतेय, मग पंतप्रधान येऊन बघा मी कडक निर्णय घेतला आणि दुसरीकडे मी परिस्थिती काबूत आणली, अशा प्रकारचा एक आ वाढून घेतील. आजचं त्यांचं स्टेटमेंट फार गमतीशीर आहे. त्यांनी असं म्हटलं की मी 5 लाख कोटी रुपये बँकेत आणले. हा काळा पैसा आहे का हो? कोणी पैसे भरले बँकेत उभे राहून? रिक्षावाल्यांनी, टॅक्सीवाल्यांनी, छोट्या छोट्या व्यापाऱ्यांनी, घरी भिसी टाकणाऱ्या बायकांनी, घरी सेव्हिंग करून नवऱ्यापासून पैसे लपवून पैसे ठेवणाऱ्या बायकांचे पैसे. म्हणजे सर्वसामान्य माणसांचा पैसा आणून तुम्ही बँकांना फ्लश केलं आणि ताबडतोब पहिली गोष्ट काय केली तर व्याजदर घटवला. कोणाला फटका बसला? सर्वसामान्य पेन्शनर, इतर लोक जे आपले डिपॉझिट बँकेमध्ये ठेवून त्या व्याजावर जगतात त्यांना फटका बसला. आणि बँकेला लुटणारे अदानी, अंबानी, मोदी यांना तुम्ही स्वस्तात पैसा उपलब्ध करून दिला. कोणाच्या बाजूचा निर्णय आहे तुमचा हा? याचा काळा पैशाशी काही संबंध नाहीये. अमर, हा कॉर्पोरेट जगाला मदत करण्यासाठी सर्वसामान्य माणसाचा पैसा वापरण्याचा हा गोरख धंदा आहे. भालचंद्र कांगो, तुम्ही तुमचा मुद्दा मांडलाय. कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा लक्षात घेता अमर साबळे संसदेची कोंडी कशी फोडणार? उद्या संसद चालण्याकरता एक पॉझिटिव्ह स्टेप म्हणून अमर साबळे आपला पक्ष काय करणार आहे? सरकारने सांगितलेलं आहे की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्ही तयार आहोत, तुमची मतं ऐकून घ्यायला आम्ही तयार आहोत. याच्यासाठी संसदेमध्ये तुम्ही चर्चा करा, चर्चेला आपण उत्तर देऊ. उत्तरावर जर समाधान झालं नाही तर आपण ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्यावर आपण चर्चा करू, विचार करू. परंतु काही झालं तरी संसद चालू द्यायची नाही आणि तिथं देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधामध्ये गली गली में शोर है, नरेंद्र मोदी चोर है, अशा प्रकारच्या सवंग लोकप्रियतेच्या घोषणा देऊन ही राजकीय पक्ष आपली काय प्रतिमा निर्माण करत आहे? कामकाज ठप्प करणार तेच, घोषणा देणार तेच, चर्चा होऊ न देणारे तेच. त्यामुळे संसद जी ठप्प आहे त्याला कारणीभूत काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष आहे.
त्यांनी उद्यापासून कामकाज सुरू करावं, चर्चा सुरू करावी, संसदेचं कामकाज सुरू राहील आणि त्याच्यानंतर जे उत्तर पाहिजे त्या उत्तराला सरकार तयार आहे. प्रेक्षको, नोटाबंदीचं राजकारण या विषयावरची ही रंगलेली चर्चा आपण ऐकलीत. काळं धन, अतिरेकी कारवाया, ड्रग माफिया या सगळ्याचा बिमोड करण्याकरता नोटाबंदीचा निर्णय मोदी सरकारला घ्यावा लागला. हा निर्णय घेताना एक प्रकारची गोपनीयता बाळगणं आवश्यक होतं. त्यामुळे व्यवस्थित पूर्वतयारी फारशी करता आली नाही. त्याचा त्रास जनतेला होतोय, पण हा त्रास जरी होत असला तरी हा निर्णय गोरगरिबांच्या हिताचाच आहे, असं अमर साबळे यांनी सांगितलं. काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष यात विनाकारण राजकारण आणतंय, संसदेचं कामकाज बंद पाडतंय, असा देखील आरोप त्यांनी केला. कोणती पूर्वतयारी न करता भाजप सरकारनं हा नोटाबंदीचा निर्णय घेतला. पंतप्रधानांना इतरत्र जायला वेळ आहे, मग संसदेत उत्तर द्यायला का बरं वेळ नाही? पंतप्रधानांनी उत्तर दिलं तर कामकाज सुरळीत चालेल, असं काँग्रेसच्या अनीस अहमद यांनी सांगितलं. नोटाबंदीच्या निर्णयाचा त्रास सर्वसामान्य जनतेला होणार असेल, जिल्हा मध्यवर्ती बँकांवरील निर्बंधांमुळे शेतकऱ्यांना जर फटका बसत असेल तर शिवसेना त्याला विरोध करणारच. हा मुद्दा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच ममता बॅनर्जी यांच्या मोर्चात शिवसेना सहभागी झाली होती, असं स्पष्टीकरण अरविंद सावंत यांनी केलं. राज्यात आणि केंद्रात शिवसेना डबल रोल करते. एकीकडे सत्तेची फळं चाखायची आणि दुसरीकडे विरोधही करायचा, असं शिवसेनेचं धोरण असल्याचं विश्लेषण शुभांगी खापरे यांनी केलं. मात्र ही टीका अमान्य करताना भूमी अधिग्रहण विधेयकाच्या वेळी देखील शिवसेनेनं विरोध केला होता, तेव्हा ते विधेयक मागे घ्यायला लावलं. आजही आम्ही तसाच दबाव आणतोय, तसतसं हे धोरण अधिक लवचिक होत चाललंय, याची आठवण सावंत यांनी करून दिली. शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस यासारख्या प्रादेशिक पक्षांच्या पाठीमागं कॉर्पोरेट घराणी नाहीत, त्यामुळे आपले हितसंबंध जपण्यासाठी त्यांना रस्त्यावर उतरावं लागतंय, असं सांगताना भाजप आणि राष्ट्रवादीच्या वाढत्या दोस्तीमुळं शिवसेना परेशान आहे, याच्याकडे भालचंद्र कांगो यांनी लक्ष वेधलं. प्रेक्षको, ही झालेली चर्चा अशी होती, संसद म्हणजे लोकशाहीतलं सर्वोच्च व्यासपीठ. जनतेला त्रास होतोय, त्याचा आवाज विरोधकांनी संसदेत उठवायलाच हवा. पण हे करताना केवळ गोंधळ घालून हा प्रश्न सुटणार आहे का? हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर तो केवळ आणि केवळ चर्चेच्या माध्यमातूनच सोडवावा लागेल. चर्चेच्या माध्यमातूनच सरकारला कोंडीत पकडता आलं पाहिजे. इतरही अनेक शासकीय महत्त्वाची विधेयकं प्रलंबित आहेत, हे विसरता कामा नये. सरकारनेही प्रतिष्ठेचा मुद्दा न करता विरोधकांच्या प्रत्येक आक्षेपाला सभागृहाच्या पटलावरच उत्तर द्यायला पाहिजे. पण त्यासाठी आधी सभागृहाचं कामकाज सुरळीत चालायला हवं, हे दोन्ही बाजूंना पटायला हवं. तीच जाणीव करून देण्याकरता, जनतेच्या भावना पोहोचण्याकरता आज इथं सर्वांना आमंत्रित केलं होतं. त्या सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.